सध्या आपण काही दिवसापासून पावलाने लिहिलेलं कलसेकरास पत्र याचा अभ्यास करत आहोत. आता हे छोटंसं पत्र आहे आणि कलसे हे त्या काळामध्ये एक दळणवळणाचं एक महत्त्वाचं असं शहर होतं. ज्या एशिया मायनर, ज्याला आज टर्की किंवा तुर्कस्तान म्हणतात, पहिल्या शतकामध्ये मोठा भूकंप झाला आणि ते शहर उद्ध्वस्त झालं आणि म्हणून आज ती मंडळी, आज त्या ठिकाणी ही मंडळी राहिलेली नाही. परंतु त्या मंडळीला उद्देशून लिहिलेलं आणि विशेष म्हणजे तुरुंगातून लिहिलेलं हे पत्र आहे. आणि या पत्राचं कारण असं होतं की कलसे येथील लोक, या मंडळीमधील लोक विधर्म्यातून पण आलेले होते की ज्यांचे वेगवेगळे देवदैवता होते आणि यहुदीतून पण आलेले होते. परंतु कालांतराने असं झालं की त्यांच्यामध्ये खोटं शिक्षण देणारे खोटे शिक्षक आले आणि ते असं सांगू लागले की प्रभू यीशु ख्रिस्त हा देव नहीं है, यीशु मसीह परमेश्वर नहीं है, ऐसे कुछ लोग आके बताने लगे. आणि म्हणून काही लोकांचा विश्वास डगमगला. वेगवेगळ्या प्रथा, धर्माच्या वेगवेगळ्या चालीरीती पण कराव्या लागतात आणि यहुदीतून आले लोक म्हणावं लागले की तुम्हाला सुनता पण करावं लागेल, मोशाचं नियमशास्त्र पण पाळावं लागेल. आणि मग तो एक प्रकारचा गोंधळ त्या मंडळीत निर्माण झाला. प्रभू यीशु ख्रिस्ताविषयी सुद्धा आणि वेगवेगळ्या धार्मिक विधीबद्दलसुद्धा, वेगवेगळ्या सणाबद्दल. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं घेऊन एपाफ्रास नावाचा एक तरुण पावलाकडे आला. कलसे येथील मंडळीची स्थापना पावलाने केलेली नाही. तो कधी कलसेला गेला नाही. परंतु हा एपाफ्रास हे सर्व प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे पावलाचं मार्गदर्शन घ्यायला त्याला शोधत रोमला आला. आणि ज्यावेळेस पावलाची त्याची भेट झाली त्या तुरुंगात, एपाफ्रासला पण अटक झाली. आणि म्हणून पाऊल त्याला हे पत्रामध्ये माझ्या सोबतीचा बंदिवान किंवा कैदी असं म्हणतो. आणि एपाफ्रासने ही स्टोरी सांगितली की त्या मंडळीमध्ये काय प्रॉब्लेम चाललेले आहे. आणि मग पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने पावलाने हे पत्र त्या मंडळीला उद्देशून लिहिलं. आणि हे पत्र घेऊन जाणारा एपाफ्रास होता, परंतु तो पण जेलमध्ये असल्यामुळे तुखिक नावाच्या एका तरुणाबरोबर हे पत्र कलसेला पाठवण्यात आलं. तर आजचा हा थोडक्यामध्ये इतिहास आहे. तर आजचा आपला विषय आहे की प्रभू यीशु ख्रिस्त कोण आहे, हू इज जीसस, येशू मसीह कोण आहे. कारण या लोकांचा असा प्रश्न, यांना असं सांगण्यात आलं होतं की प्रभू यीशु ख्रिस्त हा अनेक देवांपैकी एक देव है, तो खरंच देव नहीं है. बहुत परमेश्वर जो है प्रभु, उनमें से एक यीशु मसीह है, वो परमेश्वर नहीं है, ऐसा उनको बताया था. आणि ह्याच्यामुळे पावलाने सांगितलेलं आहे. आता आजचा जो शास्त्र भाग आहे, कलसेकरास पत्र 1 आणि वचन 15 ते 23, कोलोसिया 1, 15 ते 23, ये आज का जो अपना स्क्रिप्चर रीडिंग है. कोलोशियन्स 1:15 to 23. आणि या ठिकाणी ह्या शास्त्रभागामध्ये पाऊल त्यांना हे स्पष्ट करत आहे की प्रभू यीशु ख्रिस्त कोण आहे, की तो देव आहे, देवाच्या संबंधित कोण. बरेच वेळेस असं होतं की आपण इतर गोष्टी सांगतो पण प्रभू यीशु ख्रिस्ताबद्दल हे सांगत नाही. आपण बाकीचे प्रॉब्लेम किंवा बाकीच्या गोष्टीबद्दल बोलतो. आणि D.L. मोडी नावाचे एक सेवक जे होऊन गेले 1893 त्यांनी असं लिहिलं की मी प्रभू यीशु ख्रिस्ताला इतका आकर्षक करीन, इतकं उंचावील की की लोक त्याला पाहून त्याच्याकडे आकर्षित होतील. म्हणजे उपदेश किंवा शिक्षण देत असताना आपण प्रभू यीशु ख्रिस्त कोण आहे याच्यावर हायलाईट करायचं असतं, फोकस करायचं असतं की तो कोण आहे आणि त्याने काय कार्य केलेलं आहे. आता कलसे 1, 15 ते 23 पावलाचा विषय हाच आहे की प्रभू यीशु ख्रिस्त कोण आहे, हू जीसस इज. आणि हा शास्त्रभाग 3 विभागामध्ये विभागलेला आहे. देर आर 3 सेक्शन्स इन दिस पॅसेज. 3 विभाग आहे, 3 पॉईंट. पहिली गोष्ट की प्रभू यीशु ख्रिस्त देवाच्या बाबतीत किंवा देवाच्या संबंधित कोण आहे, हू इज जीसस इन रिलेशन टू गॉड. परमेश्वर के बारे में यीशु मसीह कौन है, पहला पॉइंट. दूसरा पॉइंट असा की हू इज जीसस इन रिलेशन टू क्रिएशन,
सृष्टीच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, सृष्टीचा आणि त्याचा काय संबंध आहे. सृष्टि के बारे में यीशु मसीह कौन है, सृष्टि का और उसका क्या संबंध है. आणि तिसरा पॉइंट, हु इज जीसस इन रिलेशन टू द चर्च. मंडळीच्या बाबतीत प्रभू येशूचा कसा संबंध आहे. कलीसिया के बारे में यीशु मसीह कौन है, ये तीसरा पॉइंट. तो ये 3 बातें, ह्या 3 गोष्टी आपल्याला ह्या शास्त्र भागात पाहायला मिळतात. तर आपण पहिली गोष्ट बघू की प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या बाबतीत कोण आहे. हु इज जीसस इन रिलेशन टू गॉड द फादर. यीशु मसीह परमेश्वर के बारे में कौन है. वचन 15, कलस्से 1 आणि वचन 15. इथं असं लिहिलेलं आहे की तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे. म्हणजे देव अदृश्य आहे, तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, इमेज. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. ही इज द इमेज ऑफ द इनविजिबल गॉड. म्हणजे गॉड इज इनविजिबल, परमेश्वर देव अदृश्य आहे, पण दृश्य रूपाने डोळ्याला दिसणारी जी व्यक्ती त्या देवत्वामध्ये ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि नंतर पाऊल म्हणतो वचन 19 मध्ये, वचन 19 वर्स 19, सर्व पूर्णता त्याच्यात वसावी. म्हणजे देवाचे सर्व गुण, सर्व सामर्थ्य, सर्व काही देवाविषयीचे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये परिपूर्ण आहे. म्हणजे शरीरामध्ये किंवा त्याच्यामध्ये, ख्रिस्तामध्ये देवाविषयीच्या सर्व गोष्टी, सर्व गुण त्याच्यामध्ये पूर्ण आहेत. प्रेज द लॉर्ड. हे पाऊल त्यांना सांगत आहे. बघा, जीसस इज द फुलनेस ऑफ गॉड इन अ बॉडी. ही इज द फुलनेस ऑफ गॉड इन अ बॉडी. आणि आपल्याला माहीत आहे की 33.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्त त्या शरीरामध्ये, देहामध्ये राहिला या जगात असताना. परंतु तो जगामध्ये मानवी शरीराने राहिलेला असताना सुद्धा सर्व काही तो देव होता. देवपणाचे सर्व गुणधर्म, ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. म्हणून 19व्या वचनात पाऊल म्हणतो की देवत्वाची सर्व पूर्णता त्याच्यामध्ये राहते किंवा वसते. तर ही पहिली गोष्ट, हा पहिला पॉईंट पाऊल क्लिअर करतो की देवाच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, की तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे. प्रतिमा म्हणजे इमेज. म्हणजे देव जसा आहे, प्रतिमा कोणाची असते. समजा माझी प्रतिमा, मी जसा आहे तशीच प्रतिमा पडणार. तर देव जसा आहे त्याचीच प्रतिमा प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून त्याने म्हटलं की ज्याने मला पाहिलं त्याने देवाला पाहिलं. म्हणून देव कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचे गुणधर्म काय, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त जर आपल्याला समजला तर आपल्याला देव समजू शकतो. आमेन. म्हणून पाऊल म्हणतो पहिला पॉईंट, जीसस इज इन रिलेशनशिप टू गॉड द फादर. देवाच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, की तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, देवाचं प्रतिरूप आहे. आणि त्याच्यामध्ये वचन 19 दुसरी गोष्ट की देवाची पूर्णता त्याच्यामध्ये राहते. आता दुसरा पॉईंट, प्रभू येशू ख्रिस्त सृष्टीच्या बाबतीत कोण आहे. हु इज जीसस इन रिलेशनशिप टू द क्रिएशन. सृष्टि के बारे में यीशु मसीह कौन है. 15 वचनाचा दुसरा भाग बघा, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. म्हणजे सर्व काही जे देवाने उत्पन्न केलं, ही इज द फर्स्ट बॉर्न ऑफ ऑल क्रिएशन. जे सर्व देवाने उत्पन्न केलं त्याच्यामध्ये सर्वात प्रथम तो आहे. म्हणजे उत्पत्तीच्या अगोदर तो आहे. म्हणून तो उत्पत्ती होऊ शकत नाही, त्याने सर्व उत्पन्न केलेलं आहे. ही इज द फर्स्ट बॉर्न. फर्स्ट बॉर्न किंवा प्रथम जन्मलेला किंवा ज्येष्ठ जे मराठीत म्हटलेलं आहे, याचा अर्थ की सृष्टीच्या पूर्वी तो होता. सृष्टीच्या जगाच्या निर्माण करण्यापूर्वी, सृष्टी उत्पन्न करण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. बरेच लोकांना असं वाटतं की ख्रिसमसच्या दिवशी तो जन्माला बाळ म्हणून तो जगात, मग तो लहानचा मोठा झाला, मरण पावला, पुन्हा उठला, स्वर्गात गेला आणि देव झाला. तसं नाही आहे. तो जगात जन्म घेण्यापूर्वी देव होता. पण जगात आला त्यावेळेस त्याने मानवरूप धारण केलं आणि जन्म घेतला. पण त्याच्यापूर्वी तो आहे. स्तोत्र 89 आणि वचन 27, साम 89 आणि वर्स 27 या ठिकाणी स्तोत्र करता
त्याच्याबद्दल काय लिहितो आपण वाचूया. मी तर त्याला ज्येष्ठ करीन. त्याला म्हणजे देवपिता प्रभू येशूबद्दल म्हणत आहे. स्तोत्र 89 आणि वचन 27, साम 89:27. मी तर त्याला ज्येष्ठ करीन, पृथ्वीवरील राजा त्याला सर्वश्रेष्ठ करीन. ही भविष्यवाणी होती. म्हणजे सृष्टीच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्ताचं काय नातं आहे की सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी तो होता, अस्तित्वात होता. आता आणखी एक गोष्ट तो सांगतो वचन 16 कलस्से 1 आणि वचन 16. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले, म्हणजे डोळ्याला दिसणाऱ्या दृश्य गोष्टी पण आहेत आणि न दिसणाऱ्या गोष्टी पण उत्पन्न केलेल्या आहेत. दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले. आता हे पृथ्वीवरचेच आहे नाही, पृथ्वीवरचे तर आहेच सत्ता अधिकारी, परंतु सैतानाचे जे साम्राज्य अंतराळात आहे त्याच्यातले सुद्धा सत्ताधिकारी आहेत. राजे, अधिपती, सत्ताधीश व अधिकारी असलेले ते सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले, सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झाले. आता 16व्या वचनात आणखी एक गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताचा सृष्टीचे काय संबंध हे पाऊल आपल्याला सांगतो की सर्व सृष्टी ही त्याने उत्पन्न केली, सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे तो उत्पन्न करता आहे. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट 15व्या वचनात की तो प्रथम किंवा सर्वश्रेष्ठ आहे, सृष्टीच्या पूर्वीचा आहे. दुसरी गोष्ट 16व्या वचनामध्ये की तो सृष्टीचा उत्पन्न करता आहे, निर्माण करता आहे. आमेन. म्हणूनच इब्री लोकास पत्र याच्या पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनात काय लिहिलं आहे बघा. तो ह्या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्या द्वारे बोलला, त्याला त्याने सर्वांचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व उत्पन्न केले, त्याच्याद्वारे त्याने सृष्टी उत्पन्न केली. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा सृष्टीचा निर्माण करता आहे. तो देवाची निर्मिती नाही आहे जसं जेहोवा विटनेस आणि काही लोक मानतात, शिकवतात. तर सृष्टी त्याने उत्पन्न केली, त्याला देवाने उत्पन्न नाही केलं. तो देव आहे आणि त्याने सृष्टी उत्पन्न केलेली आहे. म्हणून योहान कृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय या ठिकाणी सुद्धा योहान त्याच्याबद्दल काय लिहितो आपण जरा वाचूया. जॉन चॅप्टर 1, योहान कृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि याचं पहिलं आणि 3रं वचन. जॉन 1 and verse 3. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि हा शब्द कोण होता ते 14व्या वचनात त्याने सांगितलं की शब्द देही झाला किंवा देह धारण केला, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तर पहिल्या वचनात तो म्हणतो की प्रारंभी म्हणजे सृष्टीच्या प्रारंभी, सुरुवातीला तो होता, तो देवासह होता आणि शब्द देव होता. नंतर 3ऱ्या वचनात तो लिहितो त्याच्याद्वारे सर्व झाले. योहान 1 आणि 3. म्हणजे सर्व सृष्टी ही त्याच्याद्वारे उत्पन्न झाली, आणि झाले असे काहीच त्याच्या वाचून झाले नाही. म्हणजे तो सृष्टीचा उत्पन्न करता आहे. तर पहिली गोष्ट प्रभू येशूबद्दल पाऊल त्यांना सांगतो 15व्या वचनात की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाची प्रतिमा, अदृश्य देवाची प्रतिमा आहे. नंतर तो म्हणतो की सर्व देवाचं पूर्णत्व त्याच्यामध्ये राहतं. आणि दुसरी गोष्ट सृष्टीच्या बाबतीत तो कोण आहे की तो सृष्टीच्या पूर्वीचा आहे, आणि दुसरी गोष्ट सृष्टीचा उत्पन्न करता आहे, निर्माण करता आहे. नंतर 16व्या वचनातच आपण वाचतो की ही सृष्टी कोणासाठी आणि कशासाठी उत्पन्न केली. व 16व्या वचनाच्या शेवटी कलस्से 1 आणि 16चा शेवटचा भाग, सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झाले. म्हणजे सर्व त्याने त्याच्यासाठी उत्पन्न केलेले आहे. सर्व काही त्याने उत्पन्न केलं आणि त्याच्यासाठी उत्पन्न केलेलं आहे. हा उद्देश आहे, गोल. आणि मग 17व्या वचनात तो म्हणतो की तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. परत एकदा तो सांगतो, योहान म्हणतो की प्रारंभी शब्द होता, या ठिकाणी तो म्हणतो की तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. म्हणून त्याने योहान 8:58 एकदा जगामध्ये असताना शास्त्री पुरुषांनी त्या लोकांना सांगितलं की तुमचा बाप अब्राहम होता, त्याच्या पूर्वी मी आहे.
अब्राम झाला त्यापूर्वी मी आहे. त्यांना वाटत होतं की तो आमच्यापेक्षा तरुण आहे आणि तो स्वतःला देव म्हणतो. तो देव कसा असू शकतो, आमचा मसीहा कसा असू. आणि त्याने क्लिअर कट सांगितलं की अब्राम, तुमचा पिता अब्राम झाला त्याच्यापूर्वी मी आहे. योहान 8:58. म्हणजे तो अनंतकालिक आहे, सार्वकालिक. ही इज इटर्नल. आणखी काय बघा, तो म्हणतो की त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये सर्व उत्पन्न झाले. म्हणजे सर्व सृष्टी त्याच्यामध्ये आहे. इब्री लोकास पत्र याचा पहिल्या अध्यायाच्या 3 वचनात आपण वाचतो. त्याच्यात असं लिहिलेलं आहे, हा त्याच्या गौरवाचे तेज, म्हणजे देवाच्या गौरवाचे तेज. इब्री लोकास पत्र 1 आणि वचन 3. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे, म्हणजे इमेज, आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून. म्हणजे सर्व सृष्टी त्याच्या शब्दावर आधारलेली आहे. सर्व सृष्टी त्याच्या शब्दावर आधारलेली आहे. बघा, ही इज द सस्टेनर ऑफ ऑल क्रिएशन. ही इज द फर्स्टबॉर्न ऑफ ऑल क्रिएशन. ही इज द क्रिएटर ऑफ ऑल क्रिएशन. ही इज इटर्नल आणि ही इज द सस्टेनर ऑफ ऑल क्रिएशन. सर्व सृष्टी कंट्रोल करणारा, आधार देणारा तो आहे, जतन करणारा तो आहे. आणि मग आणखी कोण आहे? वचन 20 आणि 21. वचन 20 आणि 21. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याद्वारे जे पृथ्वीवर असो की स्वर्गात असो त्याचा स्वतःबरोबर त्याने समेट करणे हे पित्याला बरे वाटले, जे तुम्ही पूर्वी दुष्कर्म करीत परके व वैरी होता. आता ह्या ठिकाणी पाऊल असं लिहितो की त्याने स्वतःच्या मांसमय शरीरात मरणाच्याद्वारे समेट केलेला आहे. म्हणजे तो समेट करणार आहे. ही इज अ रिकन्साइलर ऑफ ऑल क्रिएशन, है ना. तो समेट करणार आहे. म्हणून पहिली गोष्ट, देवाच्या बाबतीत येशू ख्रिस्त कोण आहे? की तो देव आहे, देवाची प्रतिमा, देवाचं प्रतिरूप, सर्व काही त्याच्यामध्ये तो देव आहे. दुसरी गोष्ट तो सांगतो की सृष्टीच्या संबंधित तो कोण आहे? की तो सृष्टीचा निर्माण करता आहे. सृष्टीच्या पूर्वी तो होता. सर्व सृष्टीचं जतन करणारा तो आहे आणि सर्व सृष्टी ही त्याच्यासाठी उत्पन्न झालेली आहे. आमेन. तर हे प्रभू येशूबद्दल तो सांगतो. आणि आता तिसरा पॉईंट, तिसरी गोष्ट, की प्रभू येशू ख्रिस्त मंडळीच्या बाबतीत कोण आहे? हू इज जीसस इन रिलेशनशिप टू द चर्च? कलीसिया के बारे में येशू मसीह कौन है? 18 वचन बघा, कलसीकरास पत्र 1 आणि वचन 18. तोच म्हणजे ख्रिस्त, तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. शरीर म्हणजे मंडळी, चर्च. तर मंडळीचा संबंध त्याचा काय आहे? की तो मंडळीचं किंवा चर्चचं मस्तक किंवा हेड आहे. मस्तक हे जसं हेड असतं तसं चर्चचं हेड हे प्रभू येशू ख्रिस्त आहे. बऱ्याच चर्चचे हेड कोणी बिशप असतात किंवा कोणी पोप असतात. त्यांचं हेडक्वार्टर कोणत्या तरी देशात असतं. परंतु चर्च किंवा मंडळीचा हेड हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. आणि मंडळीचं हेडक्वार्टर फॉरेनला नसून, इंग्लंड अमेरिकेला नसून, ते स्वर्गात आहे. आमेन. मंडळीचं मुख्यालय स्वर्गात आहे, इंग्लंड अमेरिकेला नाही आहे. आणि मंडळीचा प्रमुख प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. तर मंडळीच्या बाबतीत पाऊल लिहितो की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? तो म्हणतो की तो 18 वचनात सांगतो की तो मंडळीचा मस्तक आहे, प्रमुख आहे. कारण 1 कोरिंथ 12 आणि 13 मध्ये प्रभू येशूवर जे विश्वास ठेवणारे म्हणजे तुम्ही आणि मी, ही त्याची मंडळी, आपण ते चर्च आहोत. बरेच वेळेस लोक विचारतात तुमचा चर्च कुठं आहे? आपलं चर्च, आमचं चर्च कुठं? आम्हीच चर्च आहोत, है ना. आपलं चर्च कुठे आहे? आता तुम्ही आणि पण कनेक्ट झालेलो आहोत. आपण जे त्याचे लोक, आपणच ती मंडळी आहोत. चर्च म्हणजे एक इमारत किंवा बिल्डिंग नाही. चर्च म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवून देवाकडे वळलेले लोक, देवाचे निवडलेले लोक, हे म्हणजे मंडळी. तर पाऊल सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा मस्तक किंवा प्रमुख आहे.
आणि 1 कोरिंथ 12 आणि 13 तो असं लिहितो की आपण यहुदी असो किंवा हेल्यानी असो, म्हणजे आपण असं म्हणू, आपण यहुदी असो किंवा भारतीय असो, दास असो किंवा स्वतंत्र असो, आपण सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्याकरिता, एक शरीर, अंडरलाईन करा, एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळालेला आहे. आणि चर्चला दुसरं नाव शरीर आहे. त्याला ख्रिस्ताचं शरीर, चर्च इज द बॉडी ऑफ क्राइस्ट. ख्रिस्त हा हेड, मस्तक, आणि आपण त्याची बॉडी, पृथ्वीवर आपण त्याचा शरीर आहोत. तर या ठिकाणी 13व्या वचनात तो म्हणतो की आपल्या सर्वांना, आपण कोणत्याही जाती धर्माचे असतो, तो म्हणतो की आपण सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळालेला आहे. की ख्रिस्तामध्ये आपण एक शरीर झालेलो आहोत. ख्रिस्तामध्ये जातीभेद नाही, स्त्री पुरुष हा भेद नाही आहे, भाषांचा भेद नाही आहे. ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला एक केलेलं आहे, एक शरीर असं झालेलं आहोत. आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालेलो आहोत, म्हणजे पवित्र आत्म्याने. तुम्हाला वेगळा पवित्र आत्मा, मला वेगळा पवित्र आत्मा, त्यांना वेगळा, असं नाही आहे. एकच पवित्र आत्मा त्याने आपल्या सर्वांना दिलेला आहे. आमेन. त्या एकाच आत्म्याने आपण संचरित झालेलो आहोत, हे तो सांगतो. म्हणजे आपण ख्रिस्ताचं शरीर आहोत. ख्रिस्त शरीराचं प्रमुख किंवा मस्तक आहे. आणि नंतर 16व्या वचनात आणखी तो काय सांगतो बघा. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, म्हणजे दृश्य जगातसुद्धा सत्ताधीश, राजे, अधिपती हे आहेत. आणि अदृश्य जगातसुद्धा सैतानाच्या राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या लेवलचे दुरात्मे आहेत, राजे, अधिपती, सत्ताधीश. म्हणून तो म्हणतो की दृश्य व अदृश्य असलेले ते सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले, सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झाले. म्हणजे सृष्टीच्या पूर्वीचा तो आहे. ही इज द प्री एमिनंट ओव्हर क्रिएशन. सृष्टीहून तो श्रेष्ठ आहे. सृष्टीपैकी तो एक नाही. सृष्टी त्याची निर्मिती आहे ना. आणि निर्माण करणारा निर्मितीपेक्षा मोठा असतो, नाही का. क्रिएटर इज ग्रेटर दॅन द क्रिएशन. आणि म्हणून पाऊल म्हणतो 16 आणि 17 वचनामध्ये की तो सृष्टीहून श्रेष्ठ आहे. तो सृष्टीचा एक भाग नाही. तो तयार झालेला, देवाने त्याला तयार केलेला असं नाही. उलट त्यानेच सृष्टी निर्माण केलेली आहे, हे पाऊल कलसेकरांना सांगतो. आणि मग 18व्या वचनात तो काय म्हणतो की तो मंडळीचे मस्तक आहे. म्हणजे सृष्टीवर पण तो प्रमुख आहे, हेड आहे. आणि मंडळीचा पण तो हेड किंवा प्रमुख आहे. प्रेज द लॉर्ड. आता कलसे येथील मंडळीत काही लोक जाऊन त्यांना डिस्टर्ब करत होते, चुकीचं शिक्षण देत होते की आपण अमावस्या, पौर्णिमा पाळल्या पाहिजे, शाबात, सणवार पण पाळले पाहिजे, आणि दुरात्मे, देवदूतांची पण भक्ती केली पाहिजे. आणि प्राचीन काळामध्ये तसं होत होतं. म्हणून प्राचीन काळातल्या काही चर्चेसवर छोटे लहान बाळाच्या रूपाने देवदूत कोरलेले असतात, किंवा ते इमेजेस तुम्ही पाहिलेले असतील. एंजल वर्शिप, विशेष करून रोमन कॅथलिक चर्च याच्यावर भर देते, एंजलिक वर्शिप. परंतु एंजल्स किंवा देवदूत हे देवाने निर्माण केलेले आहेत, प्रभू येशूची निर्मिती आहेत. म्हणून देवदूत देवाच्या बरोबरीचे नाहीत, लक्षात घ्या. तर 18व्या वचनामध्ये तो सांगतो की तो मंडळीचे मस्तक आहे. आणि 16 आणि 17 वचनात तो सांगतो की सृष्टीचा प्रमुख आहे, सृष्टीच्या अगोदरचा तो आहे. म्हणजे हे लोक असं सांगत होते, शिकवत होते की सणवार, दिवस वगैरे पाळले पाहिजे, ह्या चालीरीती पण केल्या पाहिजे. प्रभू आणि पाऊल त्यांचे हे डाऊट क्लिअर करून सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त याच्यावरून श्रेष्ठ आहे आणि तो मंडळीचा प्रमुख आहे. आणि जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे येतो, त्यावेळेस आपल्याला काही विधी, काही वार, काही शाबात, काही अमावस्या, पौर्णिमा, काही सणवार, काही दिवस हे पाळण्याची गरज नाही. आपल्याला शाबात पाळण्याची गरज नाही, कारण तो शाबाताचा धनी आहे. आपल्याला देवदूतांची भक्ती करण्याची गरज नाही, कारण देवदूत तारण प्राप्त होत असलेल्या लोकांची आपली सेवा करणारे परिचारक आत्मे आहेत, असं इब्री लोकासपत्र 1:14 सांगितलेलं आहे. की तुम्ही आणि मी जे देवाचे आपलं संरक्षण करण्यासाठी जोपर्यंत आपण या जगात आहोत, आपली सेवा सहाय्य करण्यासाठी पाठवले, आपण त्यांची भक्ती करायची नाही आहे, असं शास्त्र सांगतं.
तर हा पॉईंट पाऊल त्यांना क्लिअर करीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त मंडळीच्या बाबतीत त्याचं काय नातं आहे की तो चर्चचा किंवा मंडळीचा प्रमुख आहे. ही दुसरी गोष्ट सांगतो. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं हे त्याच्या कार्याबद्दल तो सांगतो. वचन 21 आणि 22 मध्ये, कलस 1:21 आणि 22. तो म्हणतो की तुम्ही जे पूर्वी दुष्कर्म करीत असता मनाने परके व वैरी होता. तो म्हणतो तुम्ही आणि आम्ही वेगवेगळ्या देवदैवतांची भक्ती करणारे, आपण देवापासून परके दूर असे होतो, देवाचे परके व वैरी होता. त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या मांसमय शरीरात मरणाच्या द्वारे समेट केलेला आहे. तो म्हणतो तुम्ही आणि आपण जे दूर होतो, तुम्ही जे देवापासून दूर होता, तर त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या मरणाच्या द्वारे तो म्हणतो त्याने आपला त्याच्याशी समेट केलेला आहे. आपण त्याच्याशी जोडले गेलेलो आहोत. जे आपण एकेकाळी परके व दूर होतो, तो म्हणतो आता आपण आपला देवाशी समेट झालेला आहे, तुमचा देवाशी समेट झालेला आहे. यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. आणि हा त्याच्यातला उद्देश आहे की एकेकाळी प्रत्येक माणूस तारण होण्यापूर्वी देवाची परका असतो, देवाचा वैरी असतो, देवाशी नातं तुटलेलं असतं. पण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर, त्याच्या मरण आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्यानंतर त्याचा आपला देवाशी समेट होतो, आपण देवाशी जोडले जातो. आणि तो समेट प्रभू येशूने कसा केलेला आहे? त्याच्या मरणाच्याद्वारे, त्याच्या वधस्तंभावरील मरणाच्याद्वारे त्याने आपला समेट केला. पापाचा प्रॉब्लेम त्याने सोडवला, पापाची शिक्षा त्याने भोगली, पापांची क्षमा त्याने केली. आणि जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्याद्वारे आपला देवाशी समेट होतो. म्हणून त्याने म्हटलं मार्ग, सत्य व जीवन आहे माझ्याकडे. म्हणून त्याने म्हटलं की माझ्याकडे आल्याशिवाय देव पित्याकडे कोणाला जाता येत नाही. देव आणि मनुष्याच्या मध्ये मध्यस्थ तो आहे, तो समेट करणार, त्याने समेट केलेला आहे. म्हणजे प्रभू येशूच्या मरणाने माणसाचा देवाशी समेट होतो. आणि या समेटाची किंमत काय की त्याचं रक्त, त्याने त्याचं रक्त सांडलं, त्याने मरण सोसलेलं आहे. ही किंमत त्याने मोजली. आणि म्हणून आज तुमचा आणि माझा देवाशी समेट आहे. म्हणून आज आपण प्रार्थना करू शकतो प्रभू येशूच्या नावाने, कारण आपला समेट झालेला आहे. म्हणून बाकीचे लोक का करू शकत नाही? त्यांचं समेट झालेलं नाही. जेव्हा समेट होतो तेव्हाच माणूस देवाला पिता म्हणू शकतो, तेव्हाच त्याची प्रार्थना करू लागतो. खरी प्रार्थनेची सुरुवात तेव्हा होत होते. तर तो म्हणतो की पूर्वी आपण देवाचे वैरी असे होतो, पापामुळे देवाशी आपण वेगळे झालेले होतो, देवाचा क्रोध आपल्यावर होता. परंतु देवाचा क्रोध, देवाचा राग प्रभू येशूने स्वतःवर सहन केला, शिक्षा भोगली आणि देवाचा राग शांत केला आणि आपल्याला त्याच्याशी जोडलेला आहे. तो समेट करणारा असा झालेला आहे. म्हणून तो म्हणतो जर समेट केलेला आहे तर समेट झाल्यासारखं तुम्ही जगा, समेट झाल्यासारखे बोला, समेट झाल्यासारखे वागा, हे तो आपल्याला सांगतो. आणि मग वचन 22 बघा, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या मांसमय शरीराच्या मरणाच्या द्वारे समेट केला आहे. करील नाही, केला आहे. म्हणजे आत्ता ह्या मिनिटाला जर आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवणार आहोत तर आपण देवाशी कनेक्टेड आहोत. वी आर रेकन्साइल्ड टू गॉड. यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. हा उद्देश आहे समेट करण्याचा. आणि मग 23 वचन, जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व आढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व गोष्टी जिची घोषणा झाली व जिचा मी पाऊल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही, तर हे होईल. तो म्हणतो त्याचा हा उद्देश आहे. त्याने तुमचा देवाशी समेट केलेला आहे, त्याच्याशी समेट केलेला आहे. तुम्ही निर्दोष, पवित्र, निष्कलंक राहावे म्हणून तो तुमच्यामध्ये, तुमच्या जीवनात त्याच्या आत्म्याने कार्य करीत आहे. आणि ह्या विश्वासात जर तुम्ही स्थिर राहाल, आढळ राहाल, खोट्या शिक्षणापासून तुम्ही बहकणार नाही, डिस्टर्ब होणार नाही, तर तो म्हणतो देवाचा उद्देश हा सिद्ध होईल. म्हणून 22 आणि 23 वचनात सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? भूतकाळात, इन द पास्ट, ही हॅज रेकन्साइल्ड अस. त्याने आपला देवाशी समेट केला.
वर्तमान काळात सध्या तो काय करीत आहे? तो आपल्याला घडवीत आहे, तयार करीत आहे. आणि भविष्य काळात तो काय करणार आहे? की तो आपली पुनर्स्थापना करणार आहे. तो आपल्याला पूर्णपणे नवीन करणार. आपण आता आत्म्याने नवीन झाले, आपला आत्मा नवीन झालेला आहे, पण हे शरीर जुनं आहे, हे मन जुनं आहे. ऐका, किती जण ऐकत आहे. पण एक दिवशी तो आपल्याला नवीन गौरवी शरीर आणि नवीन मन पण देणार आहे. आणि त्यावेळेस तारण पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आता फक्त आत्म्याचं तारण झालेलं आहे, शरीराचं झालेलं नाही आहे. पण त्या दिवशी ते पूर्ण होईल. म्हणजे तो एक दिवशी परत पुनर्स्थापना करेल. म्हणजे आपण ख्रिस्ती नात्याने अंडर कन्स्ट्रक्शन आहोत. जिथं आपण वाचतो की बांधकाम चालू आहे, तसं आपल्या जीवनात देवाच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे, वचनाच्याद्वारे तो बांधकाम करीत आहे, आपल्याला आपल्या जीवनात कार्य करीत आहे. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाऊल त्यांना सांगतो की पहिली गोष्ट म्हणतो की देवाच्या संबंधित तो कोण आहे? की तोच देव आहे, तोच निर्माण करता आहे, सृष्टीचा निर्माण करता आहे. दुसरी गोष्ट, आणि मंडळीच्या बाबतीत तो कोण आहे? तर मंडळीचा प्रमुख आहे. आज जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला नसेल, तुमचं तारण झालं नसेल, तर आज त्याच्यावर तुमचा तारणारा म्हणून विश्वास ठेवा. त्याच्याकडे वळा आणि पापांची क्षमा प्राप्त करून घ्या. आणि मग तो तुमच्या जीवनाची पुनर्स्थापना करेल. आणि जो उद्देश त्याचा आहे तुमच्या माझ्या जीवनासाठी, तो पूर्ण करेल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.